आजचा उपाय आहे त्या आपल्या कुलदेवीसाठी आहे. काही जणांना ना आपली कुलदेवी माहिती नसते, काही जणांना आपली कुलदेवी माहिती असते. पण आपण ज्या आपले रोजची फास्ट लाईफ जी चाललेली आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीला विसरून जातो. मी ॲक्च्युली आजचा उपाय ना स्पेसिफिकली कुलदेवीला स्मरूनच करत आहे. तर काही प्रॉब्लेम जर आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, अनेक प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येत असतात, आपण इकडे तिकडे सगळीकडे पळत असतो, पण आपल्या कुलदेवीला आपण विसरून जातो. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा लावायचा आहे, समोर सुपारी आणि लवंग आणि एक नारळ हा घ्यायचा आणि देवीला आव्हान करायचं आहे की हे देवी, मग ती तुम्हाला नाव माहीत नसेल तरीही चालेल, हे कुलदेवी, माझ्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी माझ्या आयुष्यातून दूर कर. तू जिथेही कुठे आहेस तिथून तू मला पाहतेस, तर माझ्या आयुष्याला, माझ्या कुटुंबाला स्थैर्य दे आणि आमचं रक्षण कर. आणि ह्याचा संकेत पण तू मला दे की तू माझ्याबरोबर आहेस, त्याचा मला संकेतही दे. असं म्हणून तिथे देवीला आवाहन करून तिला नतमस्तक करा. आणि ते सगळं जे काय आहे, नारळ आहे, तुम्हाला ती सुपारी आहे, हे सगळं जे काही आहे त्या देवीच्या समोर तुम्हाला मांडायचं आहे, ठेवायचं आहे. जोपर्यंत ती संकेत देत नाही आहे तोपर्यंत ते तिथेच ठेवायचं आहे एका तामानामध्ये. ज्या वेळेला ते संकेत देईल त्यावेळेला हे सर्व साहित्य जे आहे ते घेऊन आपल्या जवळच्या कुठलंही देऊळ असेल त्या देवळामध्ये ते सोडून नमस्कार करून घरी यायचं आहे. पण तुम्हाला नक्कीच तुमची कुलदेवी जर असेल तर ती नक्कीच तुम्हाला संकेत देईल. असेल म्हणजे ती असतेच, पण ती तुमच्याबरोबर आहे का ह्याचा संकेत तुम्हाला नक्कीच देईल. तर हे करून बघा, अतिशय उत्तम असा हा उपाय आहे.